नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सैफ अली खानचे हल्लेखोर 2 दिवसात पकडले जातात, मात्र संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळायला वेळ का लागतोय? आमदार अंबादास दानवेंचा सरकारला मोर्चा दरम्यान सवाल। तर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून समाज शांत आहे, एकही गुन्हेगार सुटला तर सामना मात्र आमच्याशी आहे, मनोज जरांगेंचे मुख्यमंत्र्यांना खडे बोल। आता बघूया सविस्तर बातम्या। संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला असून यात सर्वपक्षीय नेते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीडमधील हत्या प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे। मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली। यामुळे राज्यातील सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली आहे। संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये पूर्ण कारवाई करून त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली जात आहे। यासाठी महाराष्ट्रभरामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। स्वर्गवासी संतोष देशमुख व स्वर्गवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित संभाजीनगर येथील जनआक्रोश मोर्चास अन्यायग्रस्त दोन्ही कुटुंबीय समवेत समस्त समाज बांधवांसोबत हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली। मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय येथे जनआक्रोश मोर्चा जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन तिथे देण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे न्यायासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता। या जनआक्रोश मोर्चामध्ये या प्रसंगी मंचावरती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील, आनंदराज आंबेडकर, माजी खासदार इम्तियाज जलील, आमदार अनुराधाताई चव्हाण आदी उपस्थित होते। मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। तर छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या निषेध मोर्चामध्ये देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीय आम्ही सहभागी झालो होतो। जातपात न पाहता विराट संख्येने समाज बांधव अन्यायाविरोधात अन्यायासाठी रस्त्यावरती उतरले होते। मागील 40 दिवसांपासून संतोष देशमुख यांची हत्या करणारे सर्व आरोपी अजून पकडले जात नाहीये। राज्य सरकार सर्व तपास जलद गतीने सुरू करत असल्याचं सांगत असलं तरीही वाल्मिक कराड यांना पकडण्यासाठी जनतेला आंदोलन करावं लागल्याचा आरोप यावेळी उपस्थित नेत्यांनी केलाय। स्वर्गवासी संतोष देशमुख आणि स्वर्गवासी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अमानुषपणे झालेल्या हत्यांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अन्यायाची भावना असल्यानं सदरील खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोन्ही कुटुंबियांना तातडीने न्याय देण्यात यावा अशी मागणी आज यावेळी करण्यात आली आहे। संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व पक्षीयांच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरती विविध नेत्यांची भाषणे झाली। आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली, माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दादाची म्हणण्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झाली आहे आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात। म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट असते। जोपर्यंत म्हणतात ते माणुसकीला शिवाय कळत नाही। बाप ही वेगळीच, म्हणजे बापाचे शब्दच खूप वेगळे आहेत। ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठं मन लागतं आणि जर बाप आहे असं म्हणलं, बाप आहे माझ्या घरी माझ्या पाठीमागं असं म्हणलं ना तरी कितीतरी लाखो हत्तीचं बळ अंगात येतं। पण आज ते बळ माझ्याकडे नाहीये। पण आज जो लाखोनी समाज मी बघते, जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात, हे बघून ते थोडंसं विसरल्यासारखं होतं। पण हे दुःख न विसरण्यासारखे, त्याला शब्द नाही आहेत बोलायला। आणि माझे वडील आज तिथे कुठे असतील, त्यांचा आशीर्वादाचा हात किंवा नम्रता आता शब्द पण नाहीत की त्यांची ती प्रेमळ भावना, त्यांच्याबद्दलचे आमचे विचार, त्यांचे स्वप्न आमच्याबद्दलचे हे कायम असेच राहतील। आणि त्यांना सुद्धा सांगते की जे तुमची शाबासकीची थाप आहे ती कायम आमच्या पाठीमागे राहू द्या। माझा भाऊ वयाच्या 35 वर्षापर्यंत शिकला, कायद्याचे शिक्षण घेतला, असं लाचार जग होत नाही। आणि कोणाच्यासाठी 50 माझ्यासाठी 50 लाख खूप होते। 50 लाख कमवायला माझं आयुष्य गेलं असतं। ते 50 लाख
माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 10 लाख 2 वेळेस मदत पाठवली, आम्ही ते नाकारलं. याचं कारण होती माझी मायमाऊलीचं ते काळीज या पोलिसांनी घेतलेला आहे काढून, त्याच्या पोटचा गोळा या पोलिसांनी काढून घेतलेला आहे. म्हणून माझी मायमाऊली त्या 50 लाखाला लाथ मारली, 10 लाखाला नको म्हणले. मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले. साहेब, जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी तुमची आर्थिक मदत स्वीकारत नाही असे माझी मायमाऊली म्हणले. आम्हाला मॅनेज करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला. माझ्या गावापर्यंत 2-2 कोटीची ऑफर आली, फोन येत होते, तुम्ही फिर्याद मागे घ्या. फिर्याद 18 तारखेला दिलं साहेब, अजून सरकार ऍक्शन घेत नाही. आमच्याकडे पुरावे आहेत, साक्षीदार आहेत, परभणीची जनता आहे, मेडिकल रिपोर्ट्स आहेत. आणि मेडिकल रिपोर्ट्स काय साधे सुधे आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये जो घाटी हॉस्पिटल आहे तिथले फॉरेन्सिक लॅब मधले रिपोर्ट आहेत. ज्या दिवशी फॉरेन्सिक लॅब मध्ये रिझल्ट आला की पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाला आहे, शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असा रिपोर्ट आलेला होता, तरीही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चुकीची माहिती विधानसभेत मांडली. आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी हा आरोपी होता, तो जरी वडा समाजातला असला तरी तो एक मागासवर्गीय होता, म्हणून आम्ही त्याला 10 लाखाची मदत करतोय. माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती करत आहे, तुमचं कर्तव्य तुम्ही पार केलेलं आहे. माझा भाऊ जगला असता तर आम्ही त्याला सांभाळलं असतं शेवटपर्यंत. 4 फटके देऊन तुमच्या पोलिसांनी सोडायला पाहिजे होतं साहेब. असं अमानुषपणे त्याला मारताय, नंतर आईला कळवताय की तुमचा मुलगा प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही रिझन देताय की तुमचा मुलगा हृदयविकाराच्या झटक्याने मेलाय. अरे मोठे मोठे अधिकारी साहेब त्या सावली रेस्टॉरंट मध्ये होते, इतर पोलीस अधिकारी काय नाही बोलले, तर गव्हर्नमेंट जवळ येऊन म्हणतोय तुला मी 50 लाख देतो, तुम्ही दोघांना नोकरी देतो, तुम्ही सोमनाथची बॉडी गावी घेऊन जा. अरे आम्हाला पैशाची गरज असती तर आम्ही तेव्हाच घेऊन गेलो असतो. मी आज न्यायासाठी इथं लढतोय. आणि मला सर्वात मोठी शोकांती काही आहे की आज न्याय मागण्यासाठी आम्हाला फिरावं लागतोय. आज हा मोर्चा निघत असताना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सगळं चाललं पाहिजे. लवकरात लवकर सगळ्या घटना कुटुंबीय म्हणतात की मला या सगळ्या गोष्टीची आम्हाला माहिती पाहिजे. सीआयडीचे अधिकारी देऊ शकत नाही माहिती, पण तो सरकारच्या जबाबदार मंत्र्यांनी माहिती समाजाला जनतेला दिली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये हा एल्गार हा लढा चालूच राहील. आज संभाजीनगरात याचा वल्ला महाराष्ट्रात पेटलेला आहे. आणि जोपर्यंत संतोष अण्णा देशमुख यांचा खून करणाऱ्याला फाशी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही बांधवांनो. कारण ही लहान घटना नाहीये, ही खूप मोठी घटना आहे. त्यामुळं या कुटुंबाला 100% न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही. आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाहीये. फक्त जागरूक राहा. या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो, मराठ्यांनाही सांगतो, गाफील राहायचं थोडं आता बंद करा. सावध पावित्र्य घ्यायचं शिका. समोरचा गोड बोलून डावं टाकतोय, डावं ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय, त्याचं षडयंत्र आपण कसं तोडायचं. याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. यांना कोणची चाल खेळू द्यायची नाही. यांनी टाकलेली चाल तोडायचं काम आपण करायचं. शेवटी एक लक्षात ठेवा, आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं, पण ज्यावेळेस अस्मितेवर घाला येतो, ज्यावेळेस हे कुटुंब उन्हात पडतं, ज्यावेळेस एक लेख टाळू फुटती, एक भाऊ न्यायासाठी वनवन न्याय मागत येतो, त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभा राहणं समाजानं मायबाप म्हणून गरजेचं असतं. अशी वेळ कोणावरती येऊ नये. असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरंच येऊ नये. हे राजकारण करायची जागा नाहीये. हे राजकारण 4 दिवस केलं जातं, नाही केलं जात. परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना, ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये. संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असून एकही आरोपी सुटला तर राज्य बंद पडलं म्हणून समजायचं, असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जनाक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी शहरात आले असता दिलाय. कोणाला वगळायचं कोणाला नाही वगळायचं ही एकूण अधिकार सगळ्या सरकारचा, तो विषय सरकारचा आहे, तो आमचा नाही.
आमचा विषय न्यायाचा आणि चाललेले चुकीची पद्धत बीडमधली याविषयी आमचा आक्षेप आहे. चाललेली गुंडगिरी, चाललेले खून, चाललेल्या छेडछाडी, चाललेले बलात्कार, चाललेले दरोडे, खंडण्या मागणं, त्यातून खुनं करणं याविषयी आमचा रोष आहे आणि ती मागणी. आम्ही कुठल्या जातीला समुदायाला कधी टार्गेट नाही केलं किंवा कुठल्या राजकीय पदाचा आमचा विषय नाही, आमचा न्यायाचा विषय, आणि त्याच्यासाठी आम्ही ठाम आहेत. आजच नाही, पहिल्यापासूनच ठाम आहेत. आणि आता आम्हाला गॅरंटी की याच्यातला एकही सुटणार नाही तसा शब्द मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला पण दिलेला आहे, जाहीर मीडियाच्या समोर दिलेला आहे. खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकाच आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यातला सोडला जाणार नाही, जेवढी साखळी असेल तिचा नायनाट केला जाईल हेही सांगितलेलं, म्हणून तर मराठी शांत. दुसरीकडे आज अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिवेशन आहे, तिथं कौतुक करण्यात आलं धनंजय मुंडेंचं. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे प्रचंड लोकांचा रोष दिसतो आहे, तुम्ही आणि इतर नेते आरोप करतायत, व्यासपीठावरून सांगतायत, तक्रार करतायत, तर त्यांचं आज प्रचंड कौतुक अजित पवार, सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. मी बघतो, मी बघितलं नाही मग सांगतो त्यांना. ते असं म्हणाले की धनंजय मुंडे यांची गाडी सुसाट सुरू आहे. मध्यंतरी जे वावटळ उठले होते त्याला पूर्णविराम देण्याचं काम त्यांच्या वक्तृत्वाने आणि भाषणाने पूर्ण झाले. विराम मिळत नसतो, खून झालेत, खून. तुमचं राजकारण चुलीत घाला तिकडं, ते नाटकं नाही शिकवायचे. याच्या चार्जशीट मध्ये एकही टोळीतला माणूस खंडणीतला आणि खुनातला सुट्टा कामा नाही, एक बी. सगळे 302 आणि मोक्यात आले पाहिजे. त्यांना सांभाळणारे पण आतापर्यंत जेवढे छेडछाडी झाल्यात, खुन झाले, 307 झाल्यात, कुणाच्या जमिनी बळी केल्यात, काय काय केलंय, खंडणी मागायला लावणारा कोण, खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, ज्याने घडून आणलं. त्यामुळे सुट्टी नाही. पण एक प्रश्न असा आहे की या पाठीमाग आता तुमच्या व्यासपीठावर दीपक केदार यांनी सांगितलं आहे, अजित पवार सुद्धा आहेतच, त्यांना पाठिंबा देणं, त्यांना मदत करणं, अशा गोष्टी सगळ्या काय म्हणताय. मला एवढंच माहिती, आम्ही न्यायासाठी झुंजतो. सूर्यवंशींचा असो किंवा संतोष भाईंचा असो, न्याय घेणाऱ्या यातला एक बी आरोपी जर सुटला तर राज्य बंद पडलं म्हणून समजायचं. दररोज कराड यांच्याबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे, मात्र ईडीला कारवाई करावी वाटत नाही का असा प्रश्न उपस्थित करत अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर ताशेरे ओढलेत. नाही, खरं तर एक आहे ते सेफ आहे म्हणत असताना साहेब हल्ली सेफ नाही या महाराष्ट्रात. आणि या भागामध्ये अनेक घटना मागच्या काळात घडलेल्या आहेत. या परिसरामध्ये बाबा सिद्दीकींची हत्या सुद्धा त्या पट्ट्यात झालेली आहे. त्याच्यानंतर सलमान खान तिकडे राहतो, त्याच्या घरावर गोळ्या मारलेल्या आहेत. आणि एवढे सगळे आरोपी हिंमत करतात याचाच अर्थ असा आहे की सरकारचा धाक नाही राहिला ना. आरोपी पळून काय जातात. एवढ्या सगळ्या एरियामध्ये उच्चभ्रू भाग असलेल्या याच्यामध्ये पोलिसांचं संरक्षण नाही, पोलिसांची गस्त नाही. सैफ अली खानच्या 36-38 वाजल्यावर माणूस जातो आणि त्याला मारतो, त्याच्या पाठीत एवढा मोठा चाकूचा तुकडा अडकतो. मला असं वाटतं बांगलादेश मधून यायचं त्याचं कारण काय असावं हे तपासलं पाहिजे. आणि हे सरकार केंद्राचं असो, राज्याचं असो, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. बांगलादेशला विरोध करत असताना बांगलादेशमधले लोक येणं का थांबवत नाही आपण? मुंबईत असेल, महाराष्ट्रात असेल, देशात असेल, का थांबवत नाही? आज आपण खुलेआम बांगलादेशी लोक येतात आणि इथं गुन्हे घडतात. मुंबईमध्ये तर त्यांचा तो व्यवसाय झाला बांगलादेशी लोकांचा. अटक होणं, पुन्हा कॅम्पमध्ये राहणं, पुन्हा जाणं, पुन्हा येणं. पोलिसांना माहित आहे, सरकारला माहित आहे, परंतु याला कोणी थांबवत नाही. अशा प्रकारची स्थिती. खरं तर मोर्चा काढावा लागतो न्याय मागण्यासाठी, हेच दुर्दैव आहे. संतोष देशमुख हत्या 9 डिसेंबरला घडलेली हत्या, आज 19 जानेवारी आहे, 40 दिवस झालेले आहे. तपास होतोय, काही जणांना अटक झाली, मधल्या काळात आरोप होते. त्याच्यातले लोक जे आहे, जे आरोपी त्यांनाच फेवर करणारे आहेत. काही लोकांमध्ये बदल झाला. निश्चित वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला, मोक्का लागू केला. परंतु दररोज वेगवेगळ्या नव्या माहिती येत आहेत. त्यांची संपत्ती एवढी प्रचंड, कुठं कुठं, पुण्याला, मुंबईला, कोणी तर म्हणतं अमेरिकेत. आता आपल्याला ते माहिती नाही, पण पुण्याचं तर एकदम क्लिअर आले. अनेक ठिकाणी शेती प्रचंड आहे. पोलिसांचा तपास होत असताना
इन्कम टॅक्स वाल्यांना, ईडी वाल्यांना असं थोडंसं वाटलं नाही का अजून या सगळ्या आर्थिक बाबीचा सुद्धा तपास व्हावा? एवढी मोठी कोट्यवधींची संपत्ती असताना ही कुठून आली, काय आली, कोणाच्या माध्यमातून आली? मधल्या काळात संपत्तीच्या ट्रान्सफर झाल्या वेगवेगळ्या नावावर, त्या कोणाच्या होत्या? आणि मला वाटतं या सगळ्या याच्यात अजूनही राज्य सरकार पक्षपातीपणा करते. धनंजय मुंडे आणि त्यांचा सहकारी जवळचा असल्यामुळं त्याला वेगळ्या पद्धतीने न्याय आणि बाकीच्यांना वेगळ्या पद्धतीने न्याय. आज एवढं गबाळ वेगवेगळ्या पद्धतीनं सापडत असताना एखादा इन्कम टॅक्सवाला गेला त्यांच्याकडे, गेला. बाकीच्या ठिकाणी ईडी तर 10 लाख आणि 5 लाखाचं इकडे तिकडे झालं तर लगेच नोटीस जाते त्यांची. परंतु मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं तपास होत असताना, मी आजही अजून म्हणतो की हा तपास होत असताना मग जनतेला किंवा त्या नातेवाईकांना का माहिती होत नाही की ईडीचे अधिकाऱ्यांनी देणार, राज्याच्या गृहमंत्र्यांनी द्यावा, डीजीने द्यावा, याची माहिती तर द्यावी नेमकं काय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे बगाड. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना है तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. मालमत्तेचा ठोस दस्तऐवज मिळून त्या आधारे विकासासाठी लोक अर्थसहाय्य उपलब्ध करू शकतील. ग्रामपंचायतीचा महसूल वाढवून ग्रामीण अर्थकारणाला गती मिळेल असे प्रतिपादन इतर मागासवर्ग कल्याण व दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी केलंय. स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्तेचे कार्ड म्हणजेच सनद वितरणाचा आज देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आलाय.
दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहण्याची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच प्रत्येक तालुका मुख्यालयात करून देण्यात आली होती। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात इतर मागासवर्ग कल्याण व दुग्ध विकास मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपसंचालक भूमी अभिलेख किशोर जाधव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉक्टर विजय वीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजेंद्र देसले यावेळी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्थानिक पातळीवरील मालमत्ता धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात मालमत्ता कार्ड म्हणजे सनद वाटप करण्यात आले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना सनद वितरण करण्यात आलं। तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं दिल्ली येथून झालेलं संबोधनही उपस्थितांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पाहिलं। सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केलं। अपने गांव के भी और लोग लाभ ले रहे हैं। इसका प्रॉपर्टी के केस पर स्वामित्व योजना से गांव के विकास की कहानी और उसका अमल अब काम भी बेहतर हो रहा है। जे आपलं संविधान हे सुद्धा महत्वाचं आहे। संविधानाला आदर्श ठेवून आपल्याला आपलं काम करायचं आहे आणि एक मालकी हक्क त्याला पाहिजे असतो, तो देण्याचा संकल्प मला वाटतं या सरकारने जेव्हा केला तर निश्चित ज्याला कॉन्क्रीट ज्याला म्हणता येईल तो होय मी मालक आहे हे ठासून सांगण्याचं यापासून एक वेगळं पर्व सुरू होईल असं त्याचा एक अर्थ आहे की ग्रामीण भागातला शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे। त्याला कुठल्याही विकासाच्या त्याच्या स्वतःच्या विकासामध्ये कुठलाही अडथळा आला नाही पाहिजे आणि अडथळा न येण्याकरता त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याची क्लिअरिटी त्याला मिळाली तरच तो पुढे विकास करू शकतो। आणि तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हा श्री नरेंद्राचार्य महाराज यांनी दिलेल्या गुरुमंत्राला समोर ठेवून राज्यासह इतर राज्यात आयोजित रक्तदान महायज्ञ या शिबिरातून 1 लाखाहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून विश्वविक्रम केलाय। या समाजाभिमुख उपक्रमातून गरजूंना जीवनदान मिळेल असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलाय। शनिवारी दिनांक 18 रोजी शहरातील छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृहात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित रक्तदान महायज्ञ शिबिराचं उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालंय। तसेच या शिबिरातील रक्तदात्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप देखील करण्यात आलं। या प्रसंगी मनोगत व्यक्त करत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते। या प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कृष्णा लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुरेश गव्हाणे, आत्माराम पालोदकर, राहुल मोरे, अनिल खंबाट, ज्ञानेश्वर मालोदे, अशोक मुर्मे, रामराव शिंदे, धर्मराज पाटील, सचिन एंडोले, अमरसिंग राजपूत, सुनील जयस्वाल, काकाजी कोलते, सांडू सपकाळ, भागवत जाधव, कृष्णा माने, गणेश गव्हाणे, पंचफुलाबाई मुर्मे, शारदाबाई पाटील, सविताबाई मालोदे, कमलाबाई खिल्लारे, गंगासागरबाई कोलते, सुलोचनाबाई कदम, सारिकाबाई एंडोले आदींनी परिश्रम घेतला। महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटनेची उपसमिती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे। मराठवाड्यातील डॉक्टर दयानंद कांबळे, मुख्याध्यापिका शशिकला निर्वंत व क्रीडा शिक्षिका स्मिता डबीर यांच्या या समितीमध्ये समावेश करण्यात आलाय। नुकत्याच झालेल्या राज्य ॲथलेटिक्स संघटनेच्या बैठकीत अध्यक्ष विजयकुमार गौतम यांनी ही उपसमिती जाहीर केली। डॉक्टर दयानंद कांबळे यांची एज्युकेशन समितीत, मुख्याध्यापिका शशिकला निलवंत यांची महिला समितीत, तर आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त स्मिता डबीर यांची किड्स ॲथलेटिक्स समितीवरती नेमणूक करण्यात आली आहे। डॉक्टर दयानंद कांबळे यांचं ॲथलेटिक्स खेळावरती अनेक शोध निबंध प्रकाशित झाले असून त्यांचा तांत्रिक बाबतीत हातखंडा आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक असताना त्यांनी अश्वमेध क्रीडा स्पर्धेचं यशस्वीरित्या आयोजन केलं होतं। तर ग्रामीण भागातून अनेक महिला खेळाडू घडवणाऱ्या मुख्याध्यापिका शशिकला निळवंत यांची खेळाडूंच्या समस्या दूर करण्यासाठी महिला समितीवरती निवड करण्यात आली आहे। तसेच 6 ते 12 वर्षाच्या वयोगटातील मुलांना मैदानी खेळांची आवड निर्माण करण्यासाठी किड्स ॲथलेटिक्स हा वर्ल्ड ॲथलेटिक्स फेडरेशनचा बहुआगामी प्रोग्राम असून राज्याच्या किड्स ॲथलेटिक्स समितीवरती नाथ व्हॅली शाळेच्या क्रीडा शिक्षिका, एका काळाच्या वेगवान धावपटू स्मिता डबीर यांची निवड करण्यात आली आहे। ॲथलेटिक्समध्ये असलेले योगदान पाहून या तिघांना ही संधी देण्यात आली आहे।
त्यांच्या निवडीबद्दल राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे आजीवन अध्यक्ष ऑलिम्पियन आदिल सुमारीवाला, कार्याध्यक्ष श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर रंजन बडवणे, सचिव डॉक्टर फुलचंद सलामपुरे, मोहन मिसाळ, कमांडर विनोद नरवडे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। राजश्री शाहू महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झालंय। स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत। राजश्री शाहू कला व विज्ञान महाविद्यालय वाळूजचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झालं। या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर चाटसे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर डॉक्टर भगवान गवाडे, प्रमुख उपस्थिती म्हणून सुरेश वाघचौरे हे उपस्थित होते। डॉक्टर गवाडे यांनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी न घाबरता आपले कलागुण व्यक्त केले पाहिजेत व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं। तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर मधुकर चाटसे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास तर करावाच, पण त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात देखील सहभागी व्हावं असं आवाहन केलं। प्रमुख उपस्थिती म्हणून वाघचौरे यांनी शिक्षणाप्रमाणेच अंगी सांस्कृतिक कला असणं गरजेचं आहे असं सांगितलं। या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। यामध्ये आंबेडकरी जलसा, गीत, नृत्य, लावणी, भजन, पोवाडा, कव्वाली इत्यादी कलागुण सादर केला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर शीतल बियानी, डॉक्टर मधुकर वाकळे, डॉक्टर संजय कांबळे, डॉक्टर विश्वनाथ कोकर, डॉक्टर मनोहर जमधाडे, डॉक्टर प्राजक्ती वाघ यांनी परिश्रम घेतलाय। तर या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर शीतल बियानी व डॉक्टर मधुकर वाकळे तसेच आभार डॉक्टर विश्वनाथ कोकर यांनी केलं। एक बस आपके याद आने के बाद अपनी आंखों में मुझको बसा लीजिए, अपनी आंखों में मुझको बसा लीजिए, अपने दिल में मेरा घर बना दीजिए, प्यार में दूर जाने की कोशिश भी की और तड़पा हूं मैं दूर जाने के बाद। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सैफ अली खानचे हल्लेखोर 2 दिवसात पकडले जातात, मात्र संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळायला वेळ का लागतोय? आमदार अंबादास दानवेंचा सरकारला मोर्चा दरम्यान सवाल। तर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून समाज शांत आहे, एकही गुन्हेगार सुटला तर सामना मात्र आमच्याशी आहे, मनोज जरांगेंचे मुख्यमंत्र्यांना खडे बोल। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।